ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी वडार परिवर्तन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। नमस्कार, वडार परिवर्तन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी प्रणाली। चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। सांगली मुस्लिम दफनभूमीची विक्री केलेली जागा महापालिकेने भूसंपादित करू नये, अन्यथा कोर्टात खेचणार। हिंदू एकता आंदोलन प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे। शामराव नगर येथील मुस्लिम व ख्रिश्चन दफनभूमीसाठी आरक्षित असलेली जागा मालकाने प्लॉट पाडून विक्री केली आहे व विकत घेतलेल्या प्लॉट धारकांनी गुंठेवारी प्रमाणपत्रासाठी महापालिकेत अर्ज केले आहेत। मूळ जागा मालकांनी बेकायदेशीरित्या विक्री केलेली जागा महापालिकेने मुस्लिम व ख्रिश्चन समाजाच्या दफनविधीसाठी भूसंपादित करू नये। या जागेच्या व्यवहारासाठी अंदाजे 16 कोटी रुपये किमतीचा घोटाळा होणार आहे। या घोटाळ्यामध्ये सहभागी असलेले मुस्लिम समाजाचे नेते काही लोकांना या जागेकडे जाण्यासाठी रस्ता करण्यासंदर्भात पाहणी करतात। दुसरीकडे मुस्लिम समाजाच्या मौलवींना पाठवून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतात। मुस्लिम व ख्रिश्चन समाजाला दफनविधीसाठी जागा मिळण्यास आमचा विरोध नाही। ही जागा दफनभूमीसाठी योग्य नाही। त्याबरोबर मुख्यमंत्री या जागेसंदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत। मुस्लिम व ख्रिश्चन समाजाला चांगली जागा व महानगरपालिकेची लूट न होता मिळविण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, पण आमचा विरोध या जागेच्या आडून होणाऱ्या कोट्यावधी रुपयाच्या घोटाळ्याला आहे। तो पैसा जनतेचा आहे, म्हणून आम्ही या भूसंपादन प्रक्रियेला विरोध करत आहोत। तरी महापालिकेने ही वादग्रस्त जागेची भूसंपादन करू नये, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांना कोर्टात खेचू, त्यांच्या पगारातून हे पैसे वसूल करू, असा इशारा हिंदू एकता आंदोलन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे, शहर जिल्हा अध्यक्ष संजय जाधव, ग्रामीण जिल्हा अध्यक्ष विष्णुपंत पाटील यांनी दिला। यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विजय टोने, शहर उपजिल्हाध्यक्ष राजू जाधव, शहर अध्यक्ष प्रकाश चव्हाण, शहर उपाध्यक्ष संभाजी पाटील, खनभाग विभाग अध्यक्ष अवधूत जाधव, सांगलवाडी विभाग अध्यक्ष अनिरुद्ध कुंभार, मिरज शहर अध्यक्ष सोमनाथ गोडखिंडे, मिरज शहर उपाध्यक्ष राहुल जाधव, ज्येष्ठ पदाधिकारी दत्तात्रय भोकरे, धनंजय घाडीकर, भूषण गुरव, गणपत गायकवाड, नारायण हांडे, बबन मोरे। शामराव नगर येथील मुस्लिम व ख्रिश्चन दफनभूमीची आरक्षित असलेली जागा मालकाने प्लॉट पाडून विक्री केलेली आहे आणि ज्या प्लॉट धारकांनी हे प्लॉट घेतलेले आहे त्यांनी महापालिकेमध्ये गुंठेवारीची प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज केलेले आहे। महापालिकेनं विक्री केलेली आरक्षित असलेली जागा भूसंपादित करू नये आणि जर केली तर संबंधित अधिकाऱ्यांना कोर्टात खेचून त्यांच्या पगारातून हे पैसे हिंदू एकता आंदोलन वसूल करायला लावेल, अशा पद्धतीचा इशारा हिंदू एकता आंदोलन सांगली जिल्ह्याच्या वतीने मी या ठिकाणी देतोय। ही जी जागा आहे, ह्या जागेवर जवळजवळ खोदल्यानंतर 1.5 फूट ते 2 फुटावरच पाणी लागतं। ही जागा दफनविधीसाठी योग्य नाही। ह्या जागेच्या व्यवहारामध्ये जवळजवळ 16 कोटीचा घोटाळा होणार आहे आणि हा पैसा सांगली जनतेचा आहे। जनतेनं जो कर रूपातून पैसा भरलेला आहे त्या पैशावर हे सगळे गंडा मारणार आहेत। पुन्हा एकदा ही जागा भूसंपादन करण्यासाठी महापालिकेनं प्रयत्न करावेत। यासाठी या जागेसाठी ज्यांनी दलाली केलेली आहे असे काही नेते त्या भागामध्ये फिरतायत, निवेदन देत आहेत, परंतु त्यांच्या कुठल्याही दबावाला भीक न घालता महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ती जागा, वादग्रस्त जागा, विकलेली जागा भूसंपादन करू नये। मुस्लिम समाजाला व ख्रिश्चन समाजाला दफनविधीसाठी जागा पाहिजे ही त्यांची मागणी रास्त आहे, परंतु दफनविधीसाठी योग्य आणि घोटाळा न झालेली अशी जागा उपलब्ध करून देण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत, असं या ठिकाणी मी हिंदू एकता आंदोलन सांगली जिल्ह्याच्या वतीने सांगतो।